मंत्रालयामधील दालनांमध्ये आवराआवरीला सुरुवात झाली आहे। अनेक मंत्र्यांनी त्यांच्या दालनातलं सामान हलवलेलं आहे। नवं सरकार स्थापन होण्यापूर्वी मावळत्या मंत्र्यांनी त्यांची दालनं रिकामी केली आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। एकनाथ शिंदेंची जितेंद्र आव्हाडांनी भेट घेतली असून ही भेट व्यक्तिगत असल्याचं आव्हाडांनी म्हटलं। तर मी विरोधी आमदार असून ईव्हीएम वरील माझा आक्षेप अद्यापही असल्याचं आव्हाडांनी स्पष्ट केलेलं आहे। ज्योती मेटे यांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। ज्योती मेटे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या असून बीडमध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता। संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदेंसंदर्भात मोठं वक्तव्य केलं। एकनाथ शिंदे यांनी फक्त सत्ताच नाही तर पक्ष चालवला असं त्यांनी म्हटलेलं आहे। शिंदेंमुळे 55 जागा निवडून आल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजप ताकदीनं लढणार आहे असं वक्तव्य माळशिरसचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुखांनी केलं। तालुक्यामधील जनता घराणेशाहीच्या मागे नसून विकासाच्या मागे आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। राज्य कारभारामध्ये उपमुख्यमंत्री पदाला कुठल्याही स्वरूपाचे विशेष अधिकार नसल्याचं उल्हास बापट यांनी म्हटलं। तर राज्यघटनेमध्ये देखील या पदाला स्थान नसल्यामुळे हे पद केवळ शोभेचं किंवा सन्मानाचं असल्याचं बापट यांनी स्पष्ट केलंय। अमित शहा यांच्यासोबत फडणवीस शिंदे अजित पवारांची बैठक झाली आहे। त्यामुळे आज मुख्यमंत्री पदाबाबतचे निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिली आहे। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर आम्ही त्यांचं स्वागत करू अशी भावना शिवसेना नेते संजय शिरसाटांनी व्यक्त केली आहे। तर आज मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय येण्याची शक्यता आहे असं देखील शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंनी मंत्रिपदासाठी इच्छा व्यक्त केली आहे। भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी अण्णा बनसोडे यांची भेट घेतल्यानंतर बनसोडे यांनी ही भूमिका मांडली आहे। त्याचबरोबर बनसोडेंनी मंत्रिपदासाठी लॉबिंगही सुरू केली आहे। नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या आमदाराच्या अभिनंदनाचे बॅनर्स लावलेत। त्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। आमदार देवयानी यांनी फरांदे यांच्या अभिनंदनाचे आणि भावी मंत्री अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले। शिवसेना आमदार भावना गवळी यांना मंत्रिमंडळात मंत्रिपद देऊन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद द्यावं अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय खानजोडे यांनी केली आहे। शिवसेनेचे एक शिष्टमंडळ मुंबईला जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेऊन गवळी यांना मंत्रिपद देण्याची मागणी करणार आहे अशी माहिती जिल्हा प्रमुख खानजोडे यांनी दिली आहे। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ झालेल्या शिवशाही बसच्या अपघाताबाबत देवेंद्र फडणवीसांनी दुःख व्यक्त केलं। त्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत अपघातामधील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। तर जखमींना गरज पडल्यास खासगी रुग्णालयामध्ये हलवण्याच्या सूचना दिल्या। राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी सहपरिवार साईबाबांचं दर्शन घेतलं। यावेळी मुलगी नवनिर्वाचित आमदार श्रीजया चव्हाण देखील उपस्थित होत्या। संपूर्ण चव्हाण परिवार साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाला। नाशिकमध्ये पुन्हा एकदा हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे। नाशिक शहरात अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे प्रशासनानं पुन्हा हेल्मेट सक्तीची कारवाई सुरू केली। आता दोन्ही प्रवाशांनी हेल्मेट घालूनच प्रवास करणं अनिवार्य आहे। मुंबईत विना हेल्मेट दुचाकीस्वार आणि सहप्रवाशावर कारवाई करण्यात आली आहे। 2 वर्षात 107 कोटींचा दंड वसूल करण्यात आला। येणाऱ्या काळात विना हेल्मेट प्रवास करणारे दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांविरोधातील कारवायांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। हेल्मेट सक्तीच्या कारवाईतून पुणेकरांना तुर्तास दिलासा मिळाला आहे। दुचाकी वाहन चालकाबरोबरच सहप्रवाशावरील हेल्मेट सक्तीची कारवाई ही शहरासाठी नसून केवळ महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आहे। शहराच्या मध्यवर्ती भागातील तुर्तास तरी हेल्मेट सक्तीचा नियम लागू नाही अशा सूचना देण्यात आल्या। नागपुरात दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांनाही आता हेल्मेट सक्ती असणार आहे। दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्तीच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी आता केली जाणार आहे। त्यामुळे विना हेल्मेट दुचाकीवरून फिरणाऱ्यांवर आजपासून कारवाई होणार आहे। वाहतूक नियम धुडकावणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला।
पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या 35,000हून जास्त वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली आहे. नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत 30,927 चालकांविरुद्ध कारवाई केली. ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या 3,341 तर 634 मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई झाली आहे. पुणे सीमाशुल्क विभागाकडून 6,000 किलो अंमली पदार्थ नष्ट केलेत. सीमाशुल्क पथकानं 1,552 किलो गांजा, 279 किलोचा चरस आणि कोकेन असे अंमली पदार्थ जप्त केले होते. दरम्यान प्रकरणामध्ये 23 जणांना अटक करण्यात आली आहे.